साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. राज्याचे पणन सचिव आणि संचालकांवर रविकांत तुपकरांचे गंभीर आरोप. ज्यांची अवकात नाही अशांना सोयाबीन खरेदीचे अधिकार दिल्याचा आरोप. हमीभावाने सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे आणि त्यामुळे आता शेतकरी अगदी चिंतेत पडलेत. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन शिल्लक आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण सोयाबीन खरेदी करा, अन्यथा उरलेले सोयाबीन मुंबईतील अरबी समुद्रामध्ये टाकू असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. सोबतच ज्यांची सोयाबीन खरेदीची अवकात नाही अशांना सोयाबीन खरेदीचे अधिकार कोरोना काळात राज्याचे पणन सचिव आणि संचालकांनी दिलेत असा आरोप देखील रविकांत तुपकर यांनी केला आहे. यामध्ये अजून भरपूर शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी व्हायचं बाकी आहे. राज्याचं सोयाबीनचं उत्पादन आहे 60 ते 65 लाख मेट्रिक टन. सरकार फक्त 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे. त्यातलं फक्त 7 ते 8 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झालेलं आहे. उरलेलं सोयाबीन आम्ही कुठे फेकायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे. मुळामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे का व्यापाऱ्यांसाठी आहे हे विचारण्याची वेळ खऱ्या अर्थानं आता आलेली आहे. या ज्या संस्थांची अवकात नाही, ज्यांची क्रेडिबिलिटी नाही, उदाहरणार्थ पुताशक्ती नावाची एक नगरची संस्था आहे, त्या संस्थेला खरेदी करण्याचे अधिकार दिले. विदर्भ मार्केटिंग फेडरेशन असेल, महाराष्ट्र फेडरेशन असेल, या संस्थांची क्रेडिबिलिटी नाही. अशा संस्थांना तुम्ही खरेदीचे अधिकार दिले कसे? या संस्थांनी प्रचंड मोठा घोळ घातला. त्यांनी अजून खाली लोक नेमले, उपसंस्था नेमल्या खाली. आणि दुसऱ्या बाजूला आचारसंहितेच्या काळामध्ये जेव्हा आचारसंहिता होती त्यावेळेला राज्याचे पणन सचिव आणि पणनचे संचालक यांनी मिळून घोळ घातला आणि ज्या संस्थांची अवकात नाही अशा संस्थांना खरेदीचे त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत, टेंडर दिलेले आहेत. यामध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संस्था मोठ्या प्रमाणामध्ये आहे. राजकीय नेत्यांनी फोन केला की त्याची सोयाबीन घेतल्या जाते, पण ज्याचा कुणी वाली नाही त्याचं नाव सुद्धा ऑनलाईन मध्ये येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी कमी असून व्यापाऱ्यांसाठी जास्त आहे. व्यापाऱ्यांनी मागे घेतलेला सोयाबीनचा माल फिरून पुन्हा नागपूरच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर आणलेला आहे. अशी ग्राउंड लेवलची परिस्थिती आहे.